नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सराव संच 36 अभ्यासणार आहोत। सराव संच 36 मध्ये एकूण 7 प्रश्न आहेत। त्यापैकी आज आपण पहिले 3 प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न 1, प्रश्न 2 आणि प्रश्न 3। त्यापैकी प्रश्न 1 आणि 2 हे बहुपर्यायी प्रश्न आहेत। त्यामध्ये आपल्याला प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय दिले आहेत। त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय ठरवायचा आहे। ठीक आहे, तर चला प्रश्न 1 करूया। सराव संच 36 त्यामधला आपण आज भाग 1 करत आहोत। प्रश्न 1, 2, 3 त्यातला पहिला प्रश्न आहे 3x - 11y - 17x + 13y या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा। आणि या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। या दोन बेसिक राशींची वजाबाकी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे आणि कोणता पर्याय योग्य आहे ते आपल्याला ठरवायचं आहे। चला त्यासाठी आपण हे उदाहरण सोडून पाहूया की वजाबाकी काय येते ते पाहूया। दिलेलं उदाहरण आहे 3x - 11y दुसऱ्या कंसात 17x + 13y। बेसिक राशींची वजाबाकी आपण शिकलेलो आहोत। सुरुवातीला कंस सोडवावे लागतात। 3x - 11y दुसऱ्या कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, म्हणजे या ऋण चिन्हाने गुणल्यामुळे दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल। 17x चं चिन्ह धन आहे म्हणजे ते ऋण होईल, ऋण 17x। त्याचप्रमाणे 13y चं चिन्ह पण धन आहे, ते ऋण होईल, वजा 13y। पुढे सजातीय पदे आपण जवळजवळ लिहित असतो। 3x आणि वजा 17x हे सजातीय पदे आहेत। 3x - 17x आणि त्यानंतर वजा 11y आणि वजा 13y हे देखील सजातीय पदे आहेत। ठीक आहे, सजातीय पदे आपण जवळजवळ लिहून घेतली। त्यानंतर आता याची वजाबाकी पहा। या दोन सजातीय पदांमध्ये एक धन तर एक ऋण आहे, म्हणजे याची वजाबाकी होईल 17 आणि 3 ची वजाबाकी 14 येईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण म्हणजेच ऋण 14x। आणि त्यानंतर हे दोन्ही सजातीय पदांचं चिन्ह सारखं आहे, म्हणजे त्यांची बेरीज होईल 11 + 13 म्हणजे 24 आणि बेरजेला ऋण चिन्ह म्हणजेच ऋण 24y। ठीक आहे, तर दिलेल्या दोन बेसिक राशींची वजाबाकी आपल्याला वजा 14x वजा 24y मिळाली। आता पाहूया आपण कोणता पर्याय बरोबर आहे। पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 7x - 12y दिले आणि इथं आपल्याला वजा 14x मिळत आहेत, म्हणजे हा पर्याय उत्तर बरोबर असू शकत नाही। दुसरा पर्याय पहा। दुसऱ्या पर्यायामध्ये वजा 14x वजा 54y दिले आणि इथे आपल्याला वजा 14x वजा 24y पाहिजे, म्हणजे हे दुसरं पद बरोबर नाहीये। आपल्याला 24y पाहिजे, तिथे 54y दिले, म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर नाहीये। तिसरा पर्याय पहा। तिसरा पर्याय आपण थोडा सरळ रूप देऊन घेऊया। या वजा 3 या कंसाला गुणून घेऊया, म्हणजे याची मूळ किंमत काय मिळते ते आपल्याला कळेल। वजा 3 ने जर आपण गुणलं तर 3 × 5 = 15 म्हणजे वजा 15x आणि 3 × 4 = 12 म्हणजे वजा 12y। पहा इथे वजा 15x आपल्याला मिळत आहेत, परंतु उत्तरामध्ये वजा 14x आपल्याला हवे आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर असू शकणार नाही। त्यानंतर चौथा पर्याय पाहूया। चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा आपण थोडं सरळ रूप देऊन घेऊ। या वजा 2 या कंसाला गुणूया, बेसाठी 14 म्हणजे ते होईल वजा 14x आणि 2 ने आपण 12 ला गुणलं तर 12 दोन्ही 24 म्हणजे ते ऋण धनाचा गुणाकार असल्यामुळे ऋण 24y। पहा या चौथ्या पर्यायाची मूळ किंमत आपल्याला वजा 14x वजा 24y मिळाली आणि हीच आपल्याला आपल्या उत्तरामध्ये मिळालेली किंमत आहे, वजा 14x वजा 24y। म्हणजे हा चौथा पर्याय बरोबर आहे। दिलेल्या दोन बेसिक राशींची वजाबाकी जी आलेली आहे ती या चौथ्या पर्यायाप्रमाणे आहे। ठीक आहे, तर आपल्याला उत्तर लिहिता येईल। आपल्या या चारही पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 4 वजा 2 कंसात 7x + 12y। ठीक आहे, अशा प्रकारे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 पर्यायांपैकी एक पर्याय ठरवायचा होता, तो आपण ठरवला। यानंतर प्रश्न क्रमांक 2 करूया। विद्यार्थ्यांनो प्रश्न 2 करूया। प्रश्न 2 आहे 23x² y³ गुणिले ऋण 15x³ yz² याचे उत्तर टिंब आहे आणि या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिले आहेत। ठीक आहे, तर पहा इथे उदाहरण काय आहे, दोन बेसिक राशींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि तो गुणाकार काय आहे तो या 4 पर्यायांपैकी ठरवायचा आहे। तर पहा इथे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला फक्त निरीक्षणाने उत्तर शोधता येईल।
दिलेल्या दोन बेजिक राशींमध्ये एक राशी धन आहे आणि दुसरी राशी ऋण आहे. म्हणजे जेव्हा आपण यांचा गुणाकार करू तो गुणाकार निश्चित ऋण मिळेल. आणि जर दिलेल्या पर्यायांचं आपण निरीक्षण केलं तर याच्यामध्ये पर्याय 2, 3 आणि 4 हे सर्व धन पर्याय दिलेले आहेत. म्हणजे हे उत्तर असू शकत नाही, कारण दोन बेजिक राशींचा गुणाकार निश्चितच इथे आपल्याला ऋण मिळणार आहे. आणि फक्त पहिल्या पर्यायामध्येच आपल्याला ऋण उत्तर दिलेलं आहे, म्हणजेच हाच पर्याय आपला निश्चित उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. तरी पण आपण एकदा खात्री करूया, दोन्ही बेजिक राशीचा गुणाकार करून उत्तर काय मिळतं ते पाहूया. 23 x वर्ग y घन z गुणिले ऋण 15 x घन y z वर्ग. या दोन्ही एक पदी आहेत, यामध्ये एकच पद आहे. एक पदीचा गुणाकार करताना आपण आधी सहगुणकांचा गुणाकार करतो, म्हणजेच 23 गुणिले ऋण 15 गुणिले चलांचा गुणाकार x वर्ग गुणिले y घन गुणिले z गुणिले दुसऱ्या राशीतील चल x घन गुणिले y गुणिले z वर्ग. 23 आणि 15चा गुणाकार 15 त्रिक 45 5 4 15 दोन्ही 30 30 आणि 4 34 आणि धन आणि ऋण संख्येचा गुणाकार आहे म्हणजे ऋण 345. चलांचा गुणाकार करताना x वर्ग गुणिले x घन म्हणजे आपल्याला मिळतील x चा घातांक 5. त्यानंतर y घन गुणिले y म्हणजे y चा घातांक 4 आणि त्यानंतर z गुणिले z वर्ग म्हणजेच z चा घातांक 3. तर पहा आपल्याला या दोन बेजिक राशीचा गुणाकार हा मिळतोय. ऋण 345 x चा घातांक 5 y चा घातांक 4 z चा घातांक 3 आणि तेच आपल्याला पर्याय 1 मध्ये दिलेलं आहे. ऋण 345 x चा घातांक 5 y चा घातांक 4 z चा घातांक 3 म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय 1 बरोबर आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर लिहिता येईल 23 x वर्ग y घन z गुणिले ऋण 15 x घन y z वर्ग. याचे उत्तर ऋण 345 x चा घातांक 5 y चा घातांक 4 z चा घातांक 3 आहे. ठीक आहे. याप्रमाणे आपला प्रश्न क्रमांक 2 पण सोडवला. त्यानंतर प्रश्न 3 करूया विद्यार्थ्यांनो. यानंतर प्रश्न क्रमांक 3 करूया. प्रश्न 3 आहे, खालील समीकरणे सोडवा. आणि या ठिकाणी आपल्याला एकूण 6 समीकरणे दिलेली आहेत. ठीक आहे. त्यामधील समीकरण नंबर 1 सोडवूया. प्रश्न 3, खालील समीकरणे सोडवा. समीकरण 1 आहे 4x अधिक 1 छेदस्थानी 2 बरोबर 9 छेदस्थानी 2. 5 समीकरणामध्ये 2 बाजू असतात, एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. आणि या समीकरणाला सरळ रूप देत 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 आपल्याला या समीकरणामधील चलाची किंमत काढायची असते. समीकरण सोडविणे म्हणजे चलाची किंमत काढणे होय. ठीक आहे. ते समीकरण सोडवित असताना आपण जे चल पद असतील समीकरणामध्ये ते डाव्या बाजूला आणि जे स्थिर पद असतील ते उजव्या बाजूला पक्षांतरित करून आपण त्याला सरळ रूप देणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी 4x हे चल पद आहे आणि 1 छेदस्थानी 2 आणि 9 छेदस्थानी 2 हे स्थिर पद आहेत. तर चल पद हे ऑलरेडी डाव्या बाजूला आहे, मात्र हे स्थिर पद जे आहे 1 छेदस्थानी 2 हे डाव्या बाजूला आहे ते आपण उजव्या बाजूला पक्षांतरित करून घेऊया. म्हणजे सर्वात आधी पहिल्या स्टेप मध्ये आपण हे 1 छेदस्थानी 2 जे आहे ते आपण विरुद्ध बाजूला पक्षांतरित करणार आहोत. आणि कुठलंही पद विरुद्ध बाजूला पक्षांतरित केलं म्हणजे डाव्या बाजूचं पद उजव्या बाजूला नेलं किंवा उजव्या बाजूचं पद डाव्या बाजूला आणलं तर त्याचं चिन्ह बदलायचं असतं. इथे धन आहे तर ते विरुद्ध बाजूला नेल्यानंतर ऋण होईल. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला मिळेल 4x जशास तसे बरोबर 9 छेदस्थानी 2 आणि हे 1 छेदस्थानी 2 आपल्याला विरुद्ध बाजूला पक्षांतरित करायचे, डाव्या बाजूचे उजव्या बाजूला न्यायचे, तर ते धनाचे ऋण होतील. ऋण 1 छेदस्थानी 2. पुढे हे 4x जशास तसे बरोबर. आता ही वजाबाकी करताना छेद सारखा आहे म्हणजे अंशाची सरळ सरळ वजाबाकी करावी लागेल. 9 वजा 1 छेदस्थानी सर्व छेदांपैकी 1 छेद. पुढे 4x बरोबर 9 वजा 1 म्हणजेच 8 छेदी 2. पुढे 4x बरोबर 2 ने 8 ला जर आपण भाग दिला तर बेचोक 8 मिळतं म्हणजे उत्तर 4 येईल. पुढे हे 4 सुद्धा आता आपल्याला विरुद्ध बाजूला पक्षांतरित करायचे, जे डाव्या बाजूला आहेत ते उजव्या बाजूला न्यायचे आहेत. मात्र ते इथे गुणाकारामध्ये आहेत, x च्या गुणाकारामध्ये आहेत.
इकडे गेल्यानंतर ते भागाकारामध्ये जातील आणि म्हणून x बरोबर 4 छदस्थानी हे 4 छदस्थानी जातील आणि त्यानंतर x बरोबर 4 ने 4 ला भाग दिला तर भागाकार 1 येईल म्हणजे x बरोबर 1 हे आलं उत्तर. ठीक आहे. सो अशा प्रकारे समीकरण सोडवायचं असतं. यानंतर समीकरण 2 सोडवूया. विद्यार्थ्यांनो समीकरण नंबर 2 सोडवूया. समीकरण 2 आहे 10 बरोबर 2y अधिक 5. उत्तर दिलेलं समीकरण 10 बरोबर 2y अधिक 5. चल पद हे डाव्या बाजूला आणि स्थिर पद उजव्या बाजूला याप्रमाणे पक्षांतर करून घेऊया. म्हणजेच हे 2y इकडे पक्षांतरित होतील म्हणजे ते धनाचे ऋण होतील. ऋण 2y बरोबर 5 जसेच तसे आणि हे 10 उजव्या बाजूला पक्षांतरित करूया. धन 10 चे पक्षांतरित केल्यानंतर ऋण 10 होतील. अशा प्रकारे चल पदे डाव्या बाजूला आणि स्थिर पदे उजव्या बाजूला आपण पक्षांतरित करून घेतली. पुढे सरळून देऊया. वजा 2y बरोबर 5 वजा 10 म्हणजे वजाबाकी मिळेल 5 वजा 5. पुढे हे वजा 2 सुद्धा आता आपल्याला उजव्या बाजूला पक्षांतरित करायचे परंतु ते इथे गुणाकारामध्ये आहेत. या y शी हे वजा 2 हे गुणाकारामध्ये आहेत. मग ते उजव्या बाजूला आल्यानंतर ते भागाकारामध्ये जातील म्हणजे आपल्याला मिळेल y बरोबर ऋण 5 छदस्थानी ऋण 2 आणि यानंतर दोन ऋण संख्यांचा भागाकार धन येतो म्हणजे पुढे आता आपल्याला हे ऋण ऋण कटून धन मिळेल आणि उत्तर मिळेल 5 छदस्थानी 2. यापुढे आता काही सोडवायची गरज नाहीये आणि हेच आपलं फायनल आन्सर y बरोबर 5 छदस्थानी 2. दोन ऋण संख्यांचा भागाकार आपल्याला धन मिळाला. अशा प्रकारे समीकरण 2 चं उत्तर आपल्याला मिळालं y बरोबर 5 छदस्थानी 2. यानंतर समीकरण 3 सोडवूया. विद्यार्थ्यांनो समीकरण 3 सोडवूया. समीकरण 3 आहे 5m वजा 4 बरोबर 1. या समीकरणामध्ये m हे चल आपल्याला दिलेलं आहे. उत्तर दिलेलं समीकरण 5m वजा 4 बरोबर 1. पण या ठिकाणी हे स्थिर पद आपल्याला डाव्या बाजूला दिलेलं आहे ते आपण उजव्या बाजूला पक्षांतरित करून घेऊया. म्हणजेच 5m बरोबर 1 हे वजा 4 आपल्याला विरुद्ध बाजूला पक्षांतरित करायचे म्हणजे ते अधिक 4 होतील. पुढच्या स्टेप मध्ये 5m बरोबर 1 अधिक 4 म्हणजे 5. पुढच्या स्टेप मध्ये हे 5 उजव्या बाजूला पक्षांतरित करा. ते या ठिकाणी गुणाकारामध्ये आहेत. 5m म्हणजे 5 गुणिले m ते उजव्या बाजूला गेल्यानंतर छदस्थानी जातील म्हणजेच m बरोबर 5 छदस्थानी 5 आणि पुढे m बरोबर 5 ने 5 ला भाग दिला तर भागाकार 1 येईल म्हणजे m बरोबर 1 हे या समीकरणाचं उत्तर. ठीक आहे. यानंतर समीकरण 4 करूया. विद्यार्थ्यांनो समीकरण 4 सोडवूया. समीकरण 4 आहे 6x वजा 1 बरोबर 3x अधिक 8. उत्तर दिलेलं समीकरण 6x वजा 1 बरोबर 3x अधिक 8. सुरुवातीला हे 3x हे चल पद डाव्या बाजूला पक्षांतरित करून घेऊ आणि ऋण 1 हे स्थिर पद उजव्या बाजूला पक्षांतरित करून घेऊ. म्हणजेच आपल्याला मिळेल 6x हे 3x डाव्या बाजूला आल्यानंतर ऋण होतील. ऋण 3x बरोबर हे अधिक 8 आणि हे ऋण 1 उजव्या बाजूला आल्यानंतर धन 1 होतील. ठीक आहे. पुढे पहा आता चल पदे एका बाजूला आले आणि स्थिर पदे दुसऱ्या बाजूला पक्षांतरित झाले. यानंतर पुढे सरळू 6x वजा 3x म्हणजे वजाबाकी मिळेल 3x बरोबर 8 अधिक 1 म्हणजेच 9. पुढे हे 3 जे x च्या गुणाकारात आहे ते उजव्या बाजूला पक्षांतरित करू म्हणजे ते छदस्थानी जातील म्हणजे आपल्याला मिळेल x बरोबर 9 छदस्थानी 3 आणि 3 ने 9 ला आपण भाग दिला तर 3 त्रिक 9 म्हणजे भागाकार 3 मिळेल म्हणजेच x बरोबर 3 हे या समीकरणाचं उत्तर आपल्याला मिळेल. ठीक आहे. याचप्रमाणे समीकरण 5 आहे ते आपण सोडूया. समीकरण 5 उत्तरामध्ये सुरुवातीला लिहून घेऊ जसंच तसं 2 कंसात x वजा 4 बरोबर 4x अधिक 2. ठीक आहे. सुरुवातीला या 2 ने या कंसाला पण गुणून घेऊया. 2 ने x ला पण गुणू आणि 2 ने या ऋण 4 ला पण गुणू म्हणजेच 2x आणि 2 ने वजा 4 ला गुणल्यानंतर बेचोक 8 म्हणजे 2x वजा 8 बरोबर 4x अधिक 2.
ठीक आहे। यानंतर चल पदे एका बाजूला आणि स्थिर पदे दुसऱ्या बाजूला याप्रमाणे पक्षांतर करून घेऊया। हे 2x जशाच तसे 4x इकडे पक्षांतरित करून घेऊ, म्हणजेच ते धन 4x चे डाव्या बाजूला आल्यानंतर ऋण 4x होतील आणि हे वजा 8 उजव्या बाजूला पक्षांतरित करून घेऊ। सुरुवातीला ते अधिक 2 जशाच तसे ऋण 8 तिकडे गेल्यानंतर धन 8 होतील, ठीक आहे। पहा, चल पदे एका बाजूला आणि स्थिर पदे दुसऱ्या बाजूला याप्रमाणे आपण पक्षांतर करून घेतलं। पुढे 2x वजा 4x म्हणजे वजाबाकी मिळेल ऋण 2x आणि हे 2 अधिक 8 म्हणजे बेरीज येईल 10। पुढे हे ऋण 2 जे आहेत ते x च्या गुणाकारामध्ये आहेत, ते आपल्याला उजव्या बाजूला गेल्यानंतर छेदस्थानी जातील, म्हणजेच x बरोबर 10 छेदस्थानी ऋण 2 आणि 2 ने 10 ला भाग दिल्यानंतर बेपंचे 10 म्हणजे भागाकार 5 चा येईल आणि धन आणि ऋण संख्येचा भागाकार आहे, म्हणजे तो सुरुवातीला 5 छेदस्थानी ऋण 1 मिळेल आणि 5 छेदस्थानी ऋण 1 लाच आपल्याला ऋण 5 लिहिता येतं, म्हणजेच x बरोबर ऋण 5 हे या समीकरण 5 चं उत्तर मिळालं, ठीक आहे। यानंतर समीकरण 6 सोडूया विद्यार्थ्यांनो। चला समीकरण 6 सोडूया। समीकरण 6 आहे 5 कंसात x अधिक 1 बरोबर 74। उत्तर दिलेलं समीकरण 5 कंसात x अधिक 1 बरोबर 74। सुरुवातीला या 5 ने या कंसाला आपण गुणूया, म्हणजे 5 ने x ला पण गुणू आणि 5 ने 1 ला पण गुणू। 5 गुणिले x म्हणजे 5x अधिक 5 गुणिले 1 म्हणजे 5 बरोबर 74। पुढे हे 5 उजव्या बाजूला पक्षांतरित करू, 5x बरोबर 74 ऋण 5 धन 5 उजव्या बाजूला गेल्यानंतर ऋण 5 झाले। पुढे 5x बरोबर 74 वजा 5 म्हणजेच 69। पुढे हे 5 जे x च्या गुणाकारात आहेत ते पण आपण उजव्या बाजूला पक्षांतरित करू, म्हणजेच x बरोबर 69/5 आणि आता पुढे 5 ने 69 ला भाग जात नाही, म्हणजे आपलं हेच उत्तर। हा, समीकरण 6 मध्ये आपल्याला उत्तर मिळालं x बरोबर 69/5, ठीक आहे। यासोबतच आपला प्रश्न 3 पूर्ण झाला। आज आपण सराव संच 36 मधले प्रश्न 3 1 2 3 असे 3 प्रश्न सोडवले। उरलेले प्रश्न आपण पुढच्या लेक्चर मध्ये सोडूया, ठीक आहे। थँक्यू।